MNTच्या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत। मित्रहो, आज 26 नोव्हेंबर अधिकार दिवस म्हणून संपूर्ण देशामध्ये साजरा होत असताना नागपूर येथेही मोठ्या उल्हासात आणि धूमधडाक्यात साजरा केला जात आहे। प्रत्येक जण संविधानाच्या संदर्भात जागृत आहे अशा प्रकारचा संदेशही या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिला जातोय। आज सकाळपासूनच वॉक फॉर कॉन्स्टिट्यूशनच्या रॅलीच्या माध्यमातून या कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि आपण बघतोय की संपूर्ण नागपूरवासीच नव्हे, विदर्भातून महाराष्ट्रातून लोक या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत। या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे की या संविधानाचं ज्यांना महत्त्व पटलेलं आहे ते मग SC असेल, ST असतील, OBC असतील, धार्मिक अल्पसंख्याक असतील, सर्वत्र मूलनिवासी बहुजन समाजातील लोक या ठिकाणी संविधानाच्या एकूणच जागरच्या संदर्भात या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि एक उत्साह, एक सण म्हणून आजचा दिवस साजरा केला जात आहे। आम्ही बऱ्याच लोकांसोबत संपर्क केलेला आहे की त्यांना संविधानाच्या संदर्भात काय माहीत आहे किंवा ते संविधानाच्या संदर्भात काय समजून घेतलेलं आहे त्यांनी, या संदर्भात आम्ही बऱ्याच लोकांसोबत चर्चा केलेली आहे, मुलाखत घेतलेली आहे, त्यांच्यासोबत हितगुज गेलेला आहे। मित्रहो, यामध्ये बऱ्याच लोकांनी संविधानाच्या माध्यमातून जे आम्हाला हक्क अधिकार मिळालेले आहेत, गेल्या 75 वर्षामध्ये जो काही विकास झालेला आहे तो केवळ आणि केवळ संविधानामुळे झालेला आहे। मात्र संविधानाचं महत्त्व इथल्या शासनकर्ती जमात, ज्यांना आपण ब्राह्मणी व्यवस्था म्हणतोय, ब्राह्मणी शासक सत्ते जे बसलेले लोक आहेत, त्यांना त्याचं महत्त्व नाही आहे आणि असलं तरी ते संविधान लागू करत नाहीत। आपण बघतोय की मूलभूत अधिकार अजूनही आम्हाला मिळालेले नाहीत। मूलभूत अधिकार हा नैसर्गिक अधिकार आहे, तो मानवी मूलतत्वांना धरून आहे आणि तोच अधिकार जर मिळत नसेल तर त्या संदर्भात मोठ्या प्रमाणात लोकांना जागृत करावे लागेल आणि जागृत झालेले लोक शासनकर्त्या जमातीला आज जी ब्राह्मणी व्यवस्था आहे त्यांना प्रश्न करतील आणि किंबहुना या ठिकाणी जे लोक आहेत त्यांच्यासोबत जो आम्ही संवाद साधलेला आहे त्यामधून एक निष्कर्ष असा निघतोय की लोक आता जागृत झालेले आहेत, लोक रस्त्यावर उतरलेले आहेत। संविधानाच्या माध्यमातून त्यांना जे अधिकार मिळालेले आहेत, लोकतांत्रिक पद्धतीने त्याचा ते अंमल करणार आहेत। या ठिकाणी बऱ्याच लोकांना आपण भेटूया, काही लोकांना भेटलेलं आहे। चला तर आपण त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे जाणून घेऊया। कसं आहे, आपण संविधानाचं जे महत्त्व आहे ते वाकफार संविधानच्या माध्यमातून पोहोचवण्याचा हा उपक्रम आहे। खरं तर खूप चांगला आहे। यामध्ये तरुण आहेत, शाळेची मुलं आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत आणि सगळ्या जाती धर्माचे आहेत। खरं म्हणजे देश घडवणं म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन देश घडवता येतो, तू मैमाय करून देश घडवता येत नाही। तर हाच संदेश आपण या संविधान वाकफार संविधानमधून देतो की आपण सगळे भारतीय नागरिक आहोत, आपल्यामध्ये बंधुभाव वाढवा, जातीभेद नष्ट करा, धर्मांधता सोडा, असहिष्णुतेचं वर्तन करू नका, माणूसपणाचं वर्तन करा, चांगुलपणाचं वर्तन करा आणि तरच आपण आपली प्रगती करू शकतो आणि देशाची प्रगती करू शकतो। हा संदेश या वाकफार संविधानचा आहे। थैंक यू। जय भीम। संविधान दिन की आप सभी को शुभकामनाएं देता हूं और यहाँ जो वॉक फॉर संविधान के लिए उपस्थित सभी यहाँ नागपुर शहर के सारे समाज के लोग यहाँ इकट्ठा हुए, उनको सभी को बधाई देता हूँ।
सामाजिक न्याय विभाग की ओर से भी संविधान दिन की सबको शुभकामनाएं देता हूँ। और मुझे लगता है कि संविधान ये जो है सभी देशवासियों को इकट्ठा जोड़ने का काम अगर कोई करता है तो हमारा संविधान है। और संवैधानिक अधिकारों के माध्यम से जो इस देश का गरीब से गरीब आदमी है उसके पास में उनको हक अधिकार मिले हैं। इसलिए संविधान ने जो गैर बराबरी की बात जो है इस देश में वो दूर की है। और ये सारी बातें हमारे संविधान के आप देखते हैं कि जो संविधान की प्रास्ताविका है उसमें सारी बातों का मेल बताया है कि हमें किस तरह की स्वतंत्रता है, न्याय है, बंधुता है, भाईचारा है। और ये संविधान को अगर समझना है तो संविधान की जो प्रास्ताविका जो रखी गई है उस प्रास्ताविक को अगर हमने सही तरह से समझे तो सही मायने में संविधान हमें समझ में आएगा। तो मेरी सब भारतवासियों से विनती है कि संविधान में जो प्रावधान लिखे हैं जो हर इंसान के दुख दर्द हर दूर दराज में रहने वाले हर व्यक्ति का वहाँ जो विशेष ध्यान रखा गया है उस बात को अगर समझना है तो हमें संविधान को पढ़ना पड़ेगा, संविधान की बातें हमें समझनी पड़ेगी। इसलिए हर एक आदमी ने संविधान के इम्पोर्टेंट को समझना, उसमें सहभागी होना ये जरूरी है। इसी बात को लेके मैं आप सभी का भी धन्यवाद देता हूँ कि इस बात को संविधान की बात को आप अलग अलग जगह पहुंचाने का काम करते हो। धन्यवाद जी। मैं संविधान से मैं यहाँ पे बहुत इच्छुक हूँ। मैं छत्तीसगढ़ से आई हूँ और मैं एयरफोर्स में जॉब करती हूँ और आज मुझे आके यहाँ पे बहुत बहुत अच्छा लगा और मैं 1 से 1000 बनाऊंगी। और ये जो संविधान है जो शपथ लिए हैं बाबा साहब ने जो हम लोगों की आज़ादी दी है, आज जो हम लोग अच्छे से रहते हैं, अच्छे से पढ़ते लिखते हैं। आज मैं जॉब भी कर रही हूँ एयरफोर्स में तो मैं बाबा अम्बेडकर साहब के बदौलत कर रही हूँ। आज अगर वो नहीं होते तो मैं एयरफोर्स में नहीं होती। आज ये संविधान में आके जो हम लोगों ने 1 से 1000 हम लोगों को सबको बनाना चाहिए। और क्या है कि छत्तीसगढ़ में और पूरा इंडिया पूरा इतिहास देखे ये सारे चीज़ों को। और मैं यही कहना चाहूँगी जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का नाम रहेगा और 1 से 1000 बनाएंगे हम। और जय भीम। संविधान दिन हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि याच दिवशी भारताला खरे स्वातंत्र्य मिळालं। शांतता स्वातंत्र्य हे जे काही मिळालं ते आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे वन मॅन वन व्होट हे जे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आणलं आहे त्याच्यामुळे गरीब श्रीमंत हा भेद राहिला नाही। तो कितीही गरीब असो तो कितीही श्रीमंत असो परंतु त्याच्या एक वन व्होट वन व्हॅल्यू ती त्याच्यामुळे अतिशय चांगलं झालं। आणि भारतीय राज्यघटना ही जगातील एक उत्कृष्ट राज्यघटना आहे। ती जितकी लवचिक आहे तितकीच किचकटही आहे। म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला हव्यात त्या गोष्टी आपण घेऊ शकतो, ज्या गोष्टी त्यांना कोणाला काही करता येत नाही त्या ते करू शकत नाही। त्यामुळे या संविधान दिनाला आणि आज देशभर संविधान दिन साजरा होतो आहे। आज राष्ट्रपती उपराष्ट्रपती या सगळ्यांना त्याचं महत्त्व कळलेलं आहे आणि त्यामुळे आपल्या देशामध्ये सगळीकडे संविधान दिन साजरा होऊन गरीब श्रीमंत हा भेद राहत नाही एवढीच म्हणतो। सर्वप्रथम जय भीम जय मूलनिवासी। मी चैतन्य मैत्रीय मूलनिवासी संघ जिल्हा नागपूरचा कोषाध्यक्ष आहे। आज संविधान दिवस या निमित्त समस्त बहुजन मूलनिवासी समाज बांधवांना संविधान दिवसानिमित्त हार्दिक व मंगलमय शुभकामना। संविधानासंबंधित बोलायचं झालं तर संविधानाची जनजागृती आज जनमानसामध्ये पेरण्याचे कर्तव्य व जबाबदारी प्रत्येक नागरिकाने घेणे गरजेचे आहे। जसे की मूलनिवासी संघातील प्रत्येक कार्यकर्त्यांनी ही जबाबदारी घेतलेली आहे आणि मातृ संघटनेने दिलेलं BS4 हे अभियान आज आम्ही गावखेड्यामध्ये राबवत आहोत, जनमानसामध्ये राबवित आहोत। संविधानाने दिलेले अधिकार, मौलिक अधिकार, त्याबरोबर त्यामधील दायित्व ही छोटी मोठी जानकारी आपल्या जनमानसांना देणं गरजेचं आहे। कारण की एक सर्वसामान्य नागरिक जेव्हा कुठेही प्रशासकीय शासकीय
अशा म्हणजे वसाहतीमध्ये जात असतो, समजून घ्या की एका पोलीस स्टेशनमध्ये गेला तो आणि त्याने साधं चोरीची कंप्लेंटही केली, तर साधं पोलीसवाले पोलीस डिपार्टमेंट त्याला त्याची अवस्था बघून त्याला धुडकावून लावतात. पण याच ठिकाणी तो व्यक्ती जर त्याच संविधानाप्रती त्याची जागरूकता असेल, त्याचं वाचन असेल आणि तो समोर त्या प्रकारे तो बोलत असेल, तर समोरचा व्यक्ती त्याला तितक्याच सन्मानाने वागणूक देतो. म्हणजेच कायद्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि संविधानाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि याची जनजागृती करणे प्रत्येक मूलनिवासी बहुजन बांधवाने जाणीव देणे गरजेचे आहे. कारण की बघा, इतका भ्रष्टाचार आहे आणि या भ्रष्टाचाराचं मूळ कारण आहे की आपण आपले मौलिक अधिकार याबाबत जागृत नाहीत. संविधानामध्ये होणारी जे ब्राह्मणवादी प्रस्थापित जे सरकार आहे, हे सरकार बरेच हातपेळ आणि डावपेच खेळते की संविधानामध्ये काय छेडखानी करण्याच्या त्याबाबत. पण जसजसं आपण यामध्ये जनजागृती करतो तसं ब्राह्मणवादी शत्रूंमध्ये एक भयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. हाच एक उपक्रम आहे आणि संविधान दिवस मनवणे त्यांच्या एक छात्यावर एक भाला घुपण्यासारखं आहे की एक अटॅक करण्यासारखं आहे. आणि प्रत्येकाने या नुसतं संविधान दिवस चिराई हो म्हणून होत नाही, तर संविधान प्रत्येक वस्त्या गल्ल्या खेडोपाड्यांमध्ये घरोघरी संविधानाप्रती जनजागृती होणं गरजेचं आहे. धन्यवाद. मी प्राध्यापक रमेश पिसे, भारतीय पिछडा ओबीसी शोषित संघटनेचा महाराष्ट्राचा कन्व्हेनर आणि बहुजन विचाराचा फुलेशाहू आंबेडकरांचा जे विचार आहेत त्यांचा एक अनुयायी. भारतीय संविधानाच्या 72व्या वर्धापन दिनाच्या सर्व भारतवर्षीयांना हार्दिक शुभेच्छा. बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढी प्रचंड तपश्चर्या करून केवळ भारतात नव्हे तर पूर्ण विश्वाला मोहित करावं असं देखणं संविधान आम्हाला दिलेलं आहे. आणि या संविधानाच्याच माध्यमातून हा देश खऱ्या अर्थाने या सुरक्षित आहे. वर्तमान परिस्थिती लक्षात घेता भारतामध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही आहे की नाही हा प्रश्न माझ्यासारख्या संविधानाच्या अभ्यासकाच्या मनामध्ये आज निर्माण होण्याची जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याला कारण जर कोणी असेल तर आम्ही भारतीय जे आमच्या संविधानाचं आणि प्रास्ताविकेचं प्रिॲम्बलचं बिगिनिंग आहेत त्याचं महत्त्व आम्ही विसरलो आहे. जोपर्यंत प्रत्येक भारतीय नागरिक हा आपल्या अधिकाराप्रती जागरूक होणार नाहीत तोपर्यंत हे संविधान आम्हाला सुरक्षा देऊ शकेल अशा विश्वास आमच्या मनामध्ये निर्माण होणं संभव नाही. आता प्रश्न असा आहे की ही जबाबदारी कुणाची? तर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामध्ये प्रिॲम्बलची पहिलीच लाईन आहे, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक. ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आणि बाबासाहेबांनी आम्हाला मतदानाचं जे शस्त्र दिलं, मतदानाचा जो अधिकार दिला, त्या अधिकाराच्या अनुषंगाने आम्ही आमचे जे काही सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजनैतिक जे अधिकार आहेत ते अबाधित ठेवू शकतो. परंतु वर्तमान परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर जे सध्याचं केंद्रातलं सरकार किंबहुना महाराष्ट्रातलं जे सरकार आहेत याकडनं बहुजनांच्या बहुतेक ज्या काही संविधानिक बाबी आहेत त्याची अवहेलना होत असताना पाहायला मिळतं. मग ते ओबीसीचं आरक्षण असेल, ओबीसीची जातनिहाय जनगणना असेल, SC ST मायनॉरिटीचे जे काही अधिकार आहेत किंवा जे आरक्षण आहेत ते संपूर्ण नेस्तनाबूत करण्याचं काम महाराष्ट्रातलं आणि केंद्रातलं सरकार करत आहेत. याला जबाबदारी आम्हीच आहोत, कारण आम्ही आमची राजकीय भूमिका निश्चित केली नाहीत. आम्ही आमचे लोकप्रतिनिधी जे बाबासाहेबांना अभिप्रेत होते ते आम्ही निवडून दिले नाहीत. केवळ सत्तेमध्ये असणारा हा जो वर्ग आहे तो आपली स्वतःची भूमिका, आपली वैयक्तिक भूमिका, पक्षाची भूमिका मांडतो आणि संविधान बाजूला राहतं. मग आज हा प्रश्न आपल्याला निर्माण होतो की या देशाचं भवितव्य सुरक्षित आहे की नाही? तर निश्चितच ते सुरक्षित आहेत, परंतु ते सुरक्षित तेव्हा आहेत जेव्हा माझ्यासारखा भारताचा नागरिक हा आपल्या संविधानाप्रती, अधिकाराप्रती जागरूक असेल तेव्हा. आणि म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये आपण कुठल्या धर्माचे आहोत, कुठल्या संप्रदायाचे आहोत यापेक्षा आपण भारतीय आहोत आणि भारताचं संविधान हाच आमचा धर्मग्रंथ आहे. या धर्मग्रंथाचं पारायण प्रत्येक भारतीयांनी आपल्या घरात करावं आणि आपल्या अधिकाराप्रती जागरूक आहोत. हीच खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना आज अभिवादन ठरू शकतं असं मला नम्रपणाने वाटतं. आणि म्हणून प्रत्येक भारतीयांनी या संविधानाप्रती प्रामाणिक राहावं आणि आपलं भारतीयत्व आणि देशनिष्ठा आपण अधोरेखांकित करावी
अशी शुभेच्छा अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय भारत, जय संविधान. मी राहुल परुळकर, बानाई नागपूर शाखेचा अध्यक्ष. सर्वांना सप्रेम जय भीम. आजच्या 72वा संविधाना दिनानिमित्त आपण एकत्रित जमलेलो आहे सद्यस्थितीमध्ये. आणि या संविधान चौकामध्ये हजारोच्या संख्येने बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं संविधान राबविण्याच्या दृष्टीने आपण एकत्र जमलेलो आहे. त्या संविधानाचा जागर व्हावा आणि भारतीय लोकशाही जिवंत राहावी, त्या दृष्टीने भारतीय संविधानाचं महत्त्व पटून आजच्या दिवशीला अतिशय महत्त्व आहे. आणि सद्यस्थितीमध्ये आपणाला कल्पना आहे की हा जो संपूर्ण देश आहे, भारतीय लोकशाही गेल्या 72 वर्षापासनं या भारत देशामध्ये नांदत आहे. ते केवळ ना केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे. भारतीय संविधान हे सर्व धर्म समभाव या दृष्टीने सर्वांना एकत्र घेऊन गुण्यागोविंदानं नांदतंय. आणि भारताची लोकशाही अतिशय या संविधानामुळे मजबूत झालेली आहे. तेव्हा आजच्या दिवशी या भारतीय संविधानाच्या 26 नोव्हेंबर 1950 साली जे आपण संविधान भारताला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अर्पित केलं, त्या प्रित्यर्थ आपण त्या संविधानाचा जागर करण्याच्या दृष्टीने आपण सर्वजण त्याला असं सदैव तेवत ठेवूया. आणि आपली एकसंगता कायम राहून लोकशाही जिवंत राहील या दृष्टीने आपण त्याचा सर्वोपरी एक प्रचार करूया. आणि एकमेकांच्या मनामध्ये ज्या संविधानामुळे ज्या ओतप्रोत बांधून ठेवलेलं आहे आपल्याला, त्या दृष्टीने आपण सर्वांना, माझी भारतीयांना अशी विनंती राहील की हे भारताचं संविधान आहे ते चिरकाल टिकावं याकरता एक संघ राहून आपण सर्व या दिवशी मला भारतीय लोकशाही मजबूत होण्याच्या दृष्टीने आजच्या संविधान 26 नोव्हेंबर 2021 रोजी अशी माझी भारत सरकारला अशी विनंती आहे की हा संविधान दिवस म्हणून जाहीर सुट्टी देण्यात यावी आणि तो सर्व भारतीयांनी साजरा करावा या दृष्टीने मी आपणास विनंती करत आहे. एवढे म्हणून आपण सर्वांना या भारतीय संविधानाच्या दिनानिमित्त सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो. जय भीम, जय बुद्धाय, नमो बुद्धाय. संविधान दिन चिराई हो. संविधान दिन चिराई हो. मी अतुल खोब्रागडे, खूप लढलो बेकीने आता लढूया एकीनेच्या टीमचा एक सदस्य आहे. मागच्या 4 वर्षापासून खूप लढलो बेकीने आता लढूया एकीनेच आणि संविधान फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक वर्षी संविधान दिनाला 26 नोव्हेंबरला या ठिकाणी मॉर्निंग 7 वाजता आम्ही वॉक फॉर संविधानचं आयोजन करीत असतो. आणि यावर्षीचा आमचा हा 4था वर्ष आहे. हे आयोजन करण्यामागचा उद्देश आहे की नॉर्मली रॅल्या सगळ्या लोक काढत असतात, कार्यक्रमाला येत असतात, भाषण होत असतात, परंतु आम्हाला या रॅलीच्या माध्यमातून की सिम्बॉलिकली आम्हाला एक मेसेज द्यायचा होता. कदाचित तुम्ही जर रॅली कव्हर बघितली असेल किंवा कव्हर केलं असेल तर हे तुम्हाला लक्षात येईल की वेगवेगळ्या स्टेटचे, वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या पंथाचे, वेगवेगळ्या वयातले लोक या रॅलीमध्ये आलेले होते. आणि हा संपूर्ण जो डायव्हर्सिटी आहे या देशामधली, की वेगवेगळ्या हे विविधतेमधील जी एकता आहे, जे बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या डायव्हर्सिटीला या कॉन्स्टिट्यूशनच्या स्ट्रक्चरमध्ये जे एकत्रितरित्या युनाइटली बांधून ठेवलेलं आहे, ज्यामुळे मागच्या 72 वर्षामध्ये हा देश एक भारत देश एक कारवा म्हणून दिवसेंदिवस प्रगती करत आहे. हे फक्त आणि फक्त क्रेडिबिलिटी हे भारतीय संविधानाची आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय संविधानाची आहे. आणि त्याच भारतीय संविधानाच्या सेलिब्रेशनसाठी आज आम्ही सगळ्या तरुणांनी संविधान फाउंडेशन्स आणि एकीबेकीच्या टीमच्या माध्यमातून आम्ही हे वॉकॅथॉन आयोजित केलेलं आहे. या वॉकॅथॉन मागचा उद्देश हा आहे की नव्या पिढीला संविधानाबद्दल जागृती व्हावी, संविधानाचे नीतिमूल्य तत्त्व, समता, न्याय, बंधुत्वाचे तत्त्व हे नव्या पिढीमध्ये रुजावे. हे तत्त्वज्ञान फक्त कागदापुरते किंवा पुस्तकापुरते किंवा भाषणापुरते मर्यादित न राहता हे तत्त्वज्ञान हे सामाजिक स्तरावरती व्यवहारामध्ये रुजावे. हा ज्या संपूर्ण कार्यक्रमामागचा उद्देश आहे. नमो बुद्धाय, जय भीम. मी डॉक्टर वीणा राऊत.
आज 26 नोव्हेंबर संविधान दिवस हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आम्हा महिलांसाठी नव्हे अख्ख्या भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. कुठे होते आम्हा स्थान, कुठे होता सन्मान, घरी दारी सर्वत्र होतच होता अपमान. जर बाबासाहेबांनी दिले नसते मानवतेचे संविधान, समतेचे संविधान, तर मिळाला असता का आम्हाला आज हा मान सन्मान, आणि आम्ही आलो असतो का या संविधान दिनी, या संविधान चौकामध्ये आज बाबासाहेबांना माल्यार्पण करायला. आणि हा स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या नीतिमूल्यांच्या अधिष्ठानावर उभं राहून ज्यांनी आम्हाला सन्मानाने जगायला शिकवलं असं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी या संविधानाच्या दिवशी विनम्र अभिवादन करते. मला एकच सांगायचं आहे, SC ST OBC NT VGNT जे कोणी असतील सगळ्यांसाठी हे संविधान आहे. हे संविधान एकाचं नाही आहे, आम्ही सर्व एक आहोत. संविधानाने आम्हाला एका मायेमध्ये गुंफलेलं आहे, समतेने गुंफलेलं आहे, मानवतेने गुंफलेलं आहे. म्हणून या संविधानाचं महत्त्व केवळ बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून नव्हे, तर या देशातला प्रत्येक नागरिक हा बाबासाहेबांच्या संविधानाचा हकदार आहे, कर्तव्यदार आहे. त्यांनी आपल्या कर्तव्याचं पालन करावं. ज्याप्रमाणे कर्तव्याचं पालन करावं त्याप्रमाणे आपले अधिकारसुद्धा मागावेत आणि ते नक्कीच मिळतील. पण देश संविधानावर चालावा, संविधान दिवसाचा जागर व्हावा, प्रत्येकाच्या हृदयापर्यंत संविधान पोहोचावं, हीच या दिवशी मी नम्र अपेक्षा करते आणि इथेच थांबते. जय भीम, जय संविधान, जय विज्ञान. गुड मॉर्निंग, जय भीम. मी स्टुडंट विंगकडून आहे. मी एक थिएटर आर्टिस्ट आहे आणि आजचं कार्यक्रम खूप सुंदर झालं आणि इतक्या लॉटमध्ये खूप छान कार्यक्रम झाला आणि संविधान खूप छान म्हणजे पैकी आम्ही हे म्हणू शकतो की आजच्या दिवशी गाजवलं. आणि भरपूर काही आहे ते म्हणजे ॲज अ पर्सन मला वाटतं की फक्त संविधान म्हणजे फक्त हे सेलिब्रेट करण्यापेक्षा ना आपल्याला आत्मसात केलं पाहिजे. कुठेतरी हे सगळे गोष्टी हे जे पण आहेत त्या सगळ्यांना समजून घेतलं पाहिजे, त्याला आत्मसात केलं पाहिजे आणि त्याच्यावरती काम केलं पाहिजे. रॅदर दॅन जस्ट रीडिंग, रायटिंग अँड repeating it every time, making it to the history, making it to the forever. I believe that. Thank you. MNT न्यूज़ नेटवर्क को सब्सक्राइब करें, लाइक और फॉलो करना ना भूलें. साथ ही बेल आइकॉन दबाकर जन जागृति की मुहिम में जुड़े रहें.